महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन तर कॉक्रोच हा मुळात कीटक हा फार महत्वाचा मानला जात नाही. आता इतकी उपेक्षा विद्यार्थ्यांची झाली हे त्यांनी आपल्या मनाला लागून घेण्यापेक्षा त्याचं एक प्रतीक बनवलं. ही जी आतापर्यंत आपली कल्पना होती, हे घरातच बसतायत, घराच्या बाहेर पडत नाहीत, हे मोबाईलवरतीच आहेत, मोबाईलच्या बाहेरचं यांचं विश्वच नाही, हे सगळं गळून पडलं एका वेळेस. म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की अहिंसक आंदोलन झालं. एका अर्थाने त्यांनी महात्मा गांधीजींना जिवंत केलं किंवा महात्मा गांधीजींच्या आंदोलनाची आठवण यावी असं ते झालं. यामुळे हे आंदोलन तुम्ही म्हणाल कसं आहे, तर जशी ऑगस्ट क्रांती होती तशी ही जुलै क्रांती झाली. हे आंदोलन जिवंत कोणी ठेवायचं, तर हे आंदोलन जिवंत ठेवणारे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे दोन घटक आहेत. एक घटक पहिला कोणता, तर काँग्रेस, आणि दुसरा घटक कोणता, तर जे स्वतःला डावे समजतात. तर पहिल्यांदा ह्या आंदोलनाचं मोठ्यात मोठा पार्ट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तो काँग्रेसने आणि विशेषतः राहुल गांधींनी, की जे राहुल गांधी डायरेक्ट, जी काँग्रेस रस्त्यावर बसू शकत नव्हती त्यांना रस्त्यावर बसायला भाग पाडलं. मला असं वाटतं की हा जेनजी वर्ग आहे आणि तो पुन्हा संघटित होऊ शकतो. कारण ते जातानाच काय म्हणत होते की पोलिसांना की आम्ही नेक्स्ट वेळेला भेटू, म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की पुन्हा एकदा काहीतरी करण्याबद्दलची. महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन. नमस्कार, मी विजय चोरमारे. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत डॉक्टर प्रकाश पवार यांच्याशी. कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन, त्यानंतर देशाच्या राजकारणात झालेली उलथापालथ आणि एकूण भारताच्या राजकारणाला एक नवं वळण मिळते अशी एक शक्यता निर्माण झालेली असल्यामुळं एकूण भारतातलं भविष्यातलं राजकारण कशा पद्धतीचं असू शकतं, या आंदोलनाचे परिणाम किती दीर्घकालीन असू शकतात, यातून काय निष्पन्न होऊ शकतं, अशा अनेक गोष्टींच्या संदर्भात अनेकांना कुतूहल आहे. आणि ते कुतूहल असल्यामुळंच आपण अशा आपल्या मनातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या प्रयत्नांचा भाग म्हणूनच आज आपण डॉक्टर प्रकाश पवार सरांशी बोलणार आहोत. सर नमस्कार. नमस्कार. महाराष्ट्र दिनमानमध्ये आपलं स्वागत आहे. सर, मला आपण ज्या विषयावर बोलणार आहोत आहे कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन झालं, त्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि एकूणच विरोधी पक्षांना मोठा आत्मविश्वास मिळाला. तर या एकूण आंदोलनाकडे बघताना काय हे आंदोलन म्हणजे एक क्षणिक उद्रेक होता की नव्या राजकीय प्रवाहाची सुरुवात म्हणून याकडे बघता येईल? तुम्हाला काय वाटतं नेमकं? मला असं वाटतं की ह्या आंदोलनाकडे आपण गंभीरपणे पाहायला पाहिजे. गंभीर या अर्थाने की हे आंदोलन मुळात कोणी केलं, तर त्याचं उत्तर असं आहे की शेतकरी होते, त्या शेतकऱ्यांची मुलं त्यात होती. बरोबर. आणि ती मध्यम वर्गात गेली होती. जो मध्यम वर्ग होता, उच्चभ्रू मध्यम वर्ग, त्यांची मुलं त्या आंदोलनामध्ये गेली होती. आणि जे आकांक्षी वर्ग होता त्यांची मुलं शिकले ती तिथं गेली होती. आता हे तिन्ही स्तर जर तुम्ही पाहिले तर एका अर्थाने मध्यमवर्गीय आहेत. आणि आपण हा पट जर पाठीमागे दाबत गेलो तर एक लाईन आपल्याला 2014ची दिसते, पण तो आपण त्याला अजून थोडा पाठीमागे खेचला तर 1991 नंतर जे जागतिकीकरण झालं आणि मध्यम वर्गामध्ये जी एक मोठा उत्साह क्रिएट झाला होता की आम्ही श्रीमंत होऊ शकतो, जग जिंकू शकतो, काही करू शकतो, ह्या 1991 नंतरच्या मध्यम वर्गाला पहिल्यांदाच दणका बसला आणि तो मध्यम वर्ग सरकारच्या विरोधात गेला. म्हणजे एका अर्थाने 1991 पासून ते 2026 पर्यंत, म्हणजे ती 10 वर्ष, ही 26 वर्ष, अशी एकूण जवळपास 36 वर्ष पूर्ण झाल्यानंतर मध्यम वर्गाला जाग आलेली आहे. आणि हा मध्यम वर्ग आता विरोधी पक्षांवरती पण नीट विश्वास ठेवायला तयार नाही, सत्तारूढ पक्षांवरती विश्वास ठेवायला तयार नाही. या अर्थाने तो नवं राजकारण घडवण्याच्या मानसिकतेत आहे. ही मला असं वाटतं की मोठी खूण आहे की जे आपण एका काळी अशा अनुभवली की राजकारण शेतकऱ्यांमधनं बाहेर पडलं आणि एका मध्यम वर्गामध्ये आलं.
परंतु आता ह्या मध्यम वर्गालाच असं वाटतं की हे राजकारण आपलं नाहीच, आपल्या विरोधातलं राजकारण आहे आणि विशेष करून ते भाजपच्या राजकारणाला असं वाटतं की ते आपलं राजकारण नाही. म्हणून मला असं वाटतं की हे फार गंभीर घटना आहे. कदाचित या गंभीर घटनेमुळं भारताच्या राजकारणालाच नवी कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. नाही, तुम्ही आत्ता सर याचा उल्लेख केला की 1991 पासूनच्या या 2026 पर्यंतच्या आणि 36 वर्षाच्या कालखंडातला, पण याच्यामधला जो 2011चा अण्णा हजारेंच्या आंदोलनाचा टप्पा आहे त्याच्याकडे त्याला तुम्ही कसं बघणार? मग मला असं वाटतं की त्याचे मूल्यमापन कसं किंवा त्याच्याकडे कोणत्या दृष्टीने बघायचं? मला असं वाटतं की अण्णा हजारेंचं आंदोलन हे मध्यम वर्गाचं आंदोलन नीट नव्हतं. त्या तुलनेमध्ये हे आंदोलन मध्यम वर्गाचं नीटनेटकं आहे. आता तुम्ही म्हणाल हे असं तुम्ही का म्हणताय, तर मी सुरुवातीला सांगतोय त्याप्रमाणे की जो उच्चभ्रू मध्यम वर्ग आहे त्यांची मुलं आंदोलनात आहेत. म्हणजे तुम्ही बघा त्या दिवशी लोक गाद्या घेऊन त्या जंतर मंतरवर, म्हणजे अति उच्चभ्रूंची गोष्ट होती. काही मुलं अशी होती की ते रस्त्यावरतीच झोपलेली होती, ते एकदम लो मध्यम वर्गातली मुलं होती. असं जे जोडणं आहे हे वेगळ्या पद्धतीने घडलं. अण्णा हजारेंच्या आंदोलनात असं जोडलं गेलेलं नव्हतं. अण्णा हजारेंच्या आंदोलनात कोण होतं? जो एक आयडियोलॉजी घेऊन आलेले रामदेव बाबा होते, दुसरे आयडियोलॉजी घेऊन आलेले आपल्याला ज्याला माहितीचा अधिकार पाहिजे असे एक कार्यकर्ता वर्ग होता. परंतु ही तरुण वर्ग नावाचा मध्यम वर्गातला तिथं नव्हता. बरोबर. या अर्थाने हे आंदोलन पूर्णपणे वेगळं आहे, ज्याला मध्यम वर्ग म्हणून आकार पण आलाय आणि तरुण पण आहेत. आणि तिकडं गोष्ट अशी होती की ते मध्यम वर्ग म्हणत होते, परंतु त्यांचं एक विश्व घडलेलं होतं. म्हणजे अण्णा हजारेंचं एक विश्व होतं, किंवा केजरीवालांचं एक विश्व होतं, किंवा रामदेव बाबांचं एक विश्व होतं. आणि वय किती होतं त्यांचं, तर 40च्या पुढचे, 50च्या पुढचे. या अर्थाने याच्यामध्ये खूप अंतर आहे दोन्हीमध्ये, असं मला वाटतं. आता मग ही 2 आंदोलन झाली, पण आपण एकूण भारताचा विचार करताना, इथल्या सामाजिक आंदोलनांचा विचार करताना जेपींचं आंदोलन, त्यानंतर अण्णा हजारेंचं आंदोलन, त्यानंतर आणखी एक अत्यंत महत्त्वाचं आंदोलन म्हणजे जे वर्षभर शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमेवर जे आंदोलन केलं ते आंदोलन, आणि त्यानंतरचं हे जंतर मंतरवरचं कॉक्रोच जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं झालेलं आंदोलन. या सगळ्या आंदोलनांच्याकडे बघताना आपल्याला बदल काय दिसतो? एकूण भारताच्या एकूण सामाजिक चारित्र्यात बदल काय दिसतो, किंवा या चळवळीच्या जगाच्या मध्ये बदल काय दिसतो? तुम्ही कसं सगळ्यांच्याकडे बघता? मला असं वाटतं की ह्यातला पहिला बदल जो आहे तो टेक्निक वापरण्यातलं. म्हणजे शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये डायरेक्ट मोर्चा असं स्वरूप वापरलं गेलं, किंवा शक्ती प्रदर्शन असं वापरलं गेलं. मला असं वाटतं की ह्या आंदोलनामध्ये शक्ती प्रदर्शन हे सुरुवातीला नव्हतं. म्हणजे कधी तुम्हाला शक्यता अशी होती 1000 लोक येतील का, कधी असं वाटत होतं की 5-1 हजार आधी येतील. पण डायरेक्ट शेवटच्या 3-4 दिवसात तुम्ही बघितलं एकदम मोठा निर्माण झाला. त्याच्या उलट तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये बघितलं तर सुरुवातीपासून लाख लोक, सुरुवातीला लाखभर लोक, एकदमच उलटा टेक्निक मधला फरक आहे. अजून एक टेक्निक मधला फरक कोणता आहे, तर त्या लोकांची टेक्निक ही ठरलेली होती. म्हणजे उदाहरणार्थ घोषवाक्य, आम्हाला इतके रक्कम वाढवून पाहिजे, एवढ्या सुविधा पाहिजेत, वगैरे वगैरे. याच मुलांचा जो मुद्दा होता हा जेनजीशी संबंधित होता. त्याच्यामुळं जे भाजपतल्या सुद्धा IT सेलला किंवा त्या ITचं काम करणाऱ्या लोकांना ही मुलं उद्या काय करणार आहेत हे कळत नव्हतं. म्हणजे ह्यांची बुद्धी ही जी आतापर्यंत आपली कल्पना होती, हे घरातच बसतायत, घराच्या बाहेर पडत नाहीत, हे मोबाईलवरतीच आहेत, मोबाईलच्या बाहेरचं ह्यांचं विश्वच नाही, हे सगळं गळून पडलं एका वेळेस. आणि त्यांनी 2 गोष्टी जोडल्या. म्हणजे आम्ही ते सोशल मीडिया वापरू, आम्ही जे असू, पण याच्या जोडीला ग्राउंडवरती येऊन, म्हणजे जंतर मंतरवरती येऊन प्रत्यक्ष आंदोलन पण करू. म्हणजे 2 गोष्टी करण्याची ताकद त्यांनी व्यक्त केली. या अर्थाने हे आंदोलन एका मोठ्या मॉबला सुद्धा
कंट्रोलमध्ये आणू शकत होतं. आणि ते कशा अर्थाने, तर इतका मॉब गोळा झाला तरी हिंसा झाली नाही. बरोबर. म्हणजे सर्वात महत्वाचं आहे की अहिंसक आंदोलन झालं. एका अर्थाने त्यांनी महात्मा गांधीजींना जिवंत केलं किंवा महात्मा गांधीजींच्या आंदोलनाची आठवण यावी असं ते झालं. यामुळे हे आंदोलन तुम्ही म्हणाल कसं आहे, तर जशी ऑगस्ट क्रांती होती तशी ही जुलै क्रांती झाली. आणि हे इतिहासामध्ये एक मोठ्या प्रमाणावरती तिनं तिचं एक स्थान निर्माण केलं. म्हणजे काही दिवसांनी जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा हे जुलै क्रांती नावानेच इतिहास लिहावा लागेल. बरं. फार तुम्ही हे म्हणजे जुलै क्रांती ही वेगळी कल्पना आहे म्हणजे खऱ्या अर्थानं. खरं आता एकूण हे सगळं आंदोलनानं जे काही साध्य केलं म्हणजे इथल्या शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला. पण मग आता शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झाला, पुढं काय? म्हणजे आंदोलन संपलं म्हणायचं की या गोष्टी पुढे जाणार आहेत? कारण आता पुन्हा त्या संदर्भात परत कुठलंही आंदोलन झाल्यानंतर त्यातल्या नकारात्मक गोष्टी शोधायचा प्रयत्न होतो. त्या नकारात्मक गोष्टी शोधून ते टार्गेट सुरू झालेलं आहे, ते होतंय. पण मूळ मुद्दा असा उरतो की आता धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला, तर पुढं काय? पुन्हा काय असा प्रश्न येईल, त्यावेळी अशा रीतीने संघटन होऊ शकेल का? हे संघटित होतील का? आणि असा त्यांचा एक दबाव राहील का? मला असं वाटतं की हा जेनजी वर्ग आहे आणि तो पुन्हा संघटित होऊ शकतो. कारण ते जातानाच काय म्हणत होते की पोलिसांना की आम्ही नेक्स्ट वेळेला भेटू. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या मनामध्ये एक गोष्ट आहे की पुन्हा एकदा काहीतरी करण्याबद्दलची. आणि विशेषतः जे सोशल मीडियावरती किंवा इंस्टाग्रामवरती बातम्या येत आहेत किंवा आक्षेप घेतले जात आहेत ते एका अर्थाने पेट्रोलबद्दलचे, त्या पेट्रोलबद्दल मध्ये मिक्स करण्याबद्दलचे, इथेनॉल बद्दलचे, हे त्या विद्यार्थ्यांनी किंवा त्या तरुणांनी किंवा ह्या आंदोलनात सहभागी असणाऱ्या व्यक्तींनी बोलून दाखवलेला आहे. म्हणजे हा तर पुरावा मोठा आहे की त्यांच्या मनामध्ये काहीतरी आहे. आता मुद्दा याच्या व्यतिरिक्त असा आहे, हे आंदोलन जिवंत कोणी ठेवायचंय? तर हे आंदोलन जिवंत ठेवणारे माझ्या दृष्टिकोनातून महत्वाचे 2 घटक आहेत. एक घटक पहिला कोणता, तर काँग्रेस. आणि दुसरा घटक कोणता, तर जे स्वतःला डावे समजतात. आता तुम्ही म्हणाला असा तुम्ही फरक का केला, तर काँग्रेस ही कधीही असं म्हणालेली नाही की आम्ही डावे आहे, आम्ही मध्यम मार्गी आहोत. आणि डावे हे सातत्याने डावेपणाचा दावा करत आलेले आहेत. याच्यामुळे हे दोघं जण छोट्या छोट्या प्रश्नांवरती किंवा वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलन सतत करून ह्याला जिवंत कसे ठेवतायत याच्यावरती या आंदोलनाचं भविष्यातलं रूप अवलंबून असणार आहे. माझा याच संदर्भाने एक प्रश्न पुढे येणार होता, तर तुम्ही बोलताय म्हणून येतो. म्हणजे इतकं मोठं आंदोलन कुठल्याही राजकीय पाठिंब्याशिवाय उभं राहत असताना किंवा उभं राहिल्यानंतर विरोधी पक्षांना त्याचा नीट लाभ घेता आला का? आणि भविष्यात त्याचा दृष्टीनं अधिक काही त्यांना फायदा होईल का? मला असं वाटतं की हे आंदोलन इतकं मोठं होईल याच्याबद्दलचे अंदाज चांगल्या विचारवंतांना नव्हते, पॉलिटिकल पार्ट्यांना नव्हते आणि डाव्या पार्ट्यांना पण नव्हते. तर ह्याचं तुम्ही त्या 10-15 दिवसातला इतिहास पाहिला तरी तुमच्या असं लक्षात येतं की ती एकदम तरुण मुलं होती. अभिजित दिपके असतील किंवा त्यांचे साथीदार, किंवा जेव्हा ते वांगचुक यांच्याबद्दलचं ते त्यांच्या भोवती मॉब किती होता आणि त्यांना घेऊन गेले तेव्हा किती होतं. मला असं वाटतं की त्याच्यानंतर हा मॉब एकत्रित क्रिएट झाल्यानंतर पहिल्यांदा ह्या आंदोलनाचं मोठ्यात मोठा पार्ट कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला तो काँग्रेसने आणि विशेषतः राहुल गांधींनी, की जे राहुल गांधी डायरेक्ट जी काँग्रेस रस्त्यावर बसू शकत नव्हती त्यांना रस्त्यावर बसायला भाग पाडलं. आणि विशेषतः त्यांनी इतक्या वेगळ्या पद्धतीने त्यांना रस्त्यावर बसवलं की ते पंतप्रधानांच्या घराच्या जवळपास. म्हणजे त्याचा परिणाम काय की एका मोठ्या शक्तीशी लढण्याची त्यांची मानसिकता घडवली. दुसरी गोष्ट, रस्त्यावर बसा असं सांगितलं आणि स्वतःला एका विशिष्ट पद्धतीनं त्या उचलून नेण्यामुळं एकूण जनतेमध्ये संदेश त्यांनी स्वतःबद्दलचा असा घडवला की आम्ही लढवय्य पार्टी आहोत आणि आम्ही रस्त्यावरती उतरायला तयार आहोत. म्हणजे जे राहुल गांधींनी आधी पार्लमेंटच्या बद्दल, लोकशाहीबद्दल विरोधी पक्षनेता म्हणून भाष्य केलं की आत्ता राजकारण कुठं होईल
किंवा ह्या भाजपशी संघर्ष कसा करायचा, तर तो रस्त्यावरती लोकशाही उतरेल आणि लोक त्या रस्त्यावरती जनांचं संघटन करून राजकारण करतील. हे त्यांनी त्यांच्या पार्टीला शिकवलं. ऍक्च्युली पार्टीचं प्रशिक्षण आहे असं मला ते वाटतं. हे त्यांनी आंदोलन लढवण्यापेक्षा सुद्धा हे त्यांनी आंदोलनातून आपलं स्वतःची कार्यक्षमता जास्त क्रिएट करण्यासाठी केलेला एक प्रयत्न आहे. दुसरा आता याच्यानंतरचा मुद्दा आहे की डाव्यांच्या बद्दलचा. डावे लोक किती म्हणाले तरी मला असं वाटतं की ह्या आंदोलनाच्या नंतर किंवा ह्या आंदोलनामध्ये जे उपस्थित प्रश्न झालेले आहेत त्याच्याबद्दलची वैचारिक मांडणी डाव्यांनी करणं गरजेचं आहे. पण तो कुठलाही डाव्याने ही गोष्ट नीटनेटकी अजूनही मांडून दाखवली नाही. म्हणजे आपण म्हणाल हे कसं, तर उदाहरणार्थ 1991 पासून ह्या शिक्षणाचा प्रश्न आहे. 1991 पासून तुम्ही बघता की खाजगी संस्था निर्माण होत आहेत, खाजगीत एज्युकेशन दिलं जात आहे. आता हे जर 1991 पासून आत्तापर्यंतचा कालखंड असेल आणि याच्यात एवढे लोक सफर झालेले असतील तर सिस्टीम म्हणून ह्याची गंभीर चर्चा करायला पाहिजे होती. आता अशी गंभीर चर्चा करून त्याला वेगवेगळे अँगल दाखवून देणं हे खरं तर काम डाव्यांचं आहे. ज्याला पुस्तिका लिहिणं, पुस्तकं लिहिणं, परिपत्रकं काढणं, लोकांपर्यंत ती परिपत्रकं पोचवणं, ह्या कामावरती अजूनही त्यांनी लक्ष केंद्रित केलेलं नाही. म्हणजे केवळ आकडेवारी कोण किती शिकलं ह्याचं महत्त्व नाही. ॲक्च्युली तुमचा सिलेबस काय आहे, नोकऱ्या किती लोकांना मिळालेल्या आहेत, नोकऱ्या किती लोकांना मिळालेल्या नाहीत, ज्यांच्या अपेक्षा भंग झालेला आहे तो कसा झालेला आहे, त्यांना तुम्ही मूल्य शिक्षण म्हणत होता ते मूल्य शिक्षण किती गेलं, नैतिक एज्युकेशनचं काय झालं, इकॉनॉमिकली किती तोटा झाला, किती फायदा झाला, आणि खरंच एज्युकेशन त्या मुलाला त्याच्या पायावरती उभा करू शकतं का बौद्धिकदृष्ट्या. ही मी गंभीर म्हणतोय, ही चर्चा कदाचित काँग्रेस करणार नाही. कारण काँग्रेसचं व्यासपीठ हे मध्यम मार्गी आहे आणि डाव्यांचं व्यासपीठ तसं नाही, त्यांना परखडपणे सांगता येतं. म्हणून ह्या गोष्टीवरती अजून लक्ष केंद्रित जर झालं तर हे आंदोलन पुढे चालू राहील. परंतु त्यांनी ह्याच्यावर लक्षच नाही केंद्रित केलं तर हे आंदोलन झालं एका टप्प्यावरती आणि पुन्हा विरून गेलं, अशी परिस्थिती क्रिएट होईल. नाही, तोच आता मुद्दा जो सातत्याने चर्चेत येतो की बाबा पहिल्यांदा या आंदोलनानं जे केंद्रात गेली 12 वर्षे जे सरकार सत्तेवर आहे नरेंद्र मोदींचं सरकार, त्या सरकारच्या विरोधातला एक व्यापक असंतोष या आंदोलनानं व्यक्त केला. आतापर्यंतची अनेक आंदोलनं झाली पण प्रत्येक आंदोलनानंतर शेवटी म्हणजे आपणच जिंकलो असा सरकारचा आविर्भाव होता. पण पहिलंच हे आंदोलन असं होतं ज्यानं सरकारच्या अहंकार तुडवला, म्हणजे अहंकाराला झटका दिला. तर आता हे तत्कालिक स्वरूपात घडणं ठीक आहे, पण आत्ता नजीकच्या काळात कुठेही निवडणुका नाहीत. कारण कुठल्याही गोष्टीचं आपण अंतिम निर्णय हा निवडणुकीच्या निकालामध्ये मोजण्याची आपल्याकडची पद्धत आहे. तर आता नजीकच्या काळात कुठल्याही निवडणुका नाहीत. अशा परिस्थितीत हे तुम्ही मागता जसं म्हणलं हे आंदोलन झालं आणि विरून गेलं आणि पुन्हा निवडणुकीच्या आधी किंवा नंतर कुठलेही तरी धार्मिक प्रश्न आले आणि भारतीय जनता पक्षानं पुन्हा काहीतरी वेगळं काय केलं, हे होऊ शकतं. तर हे धोके कसे टाळता येऊ शकतील आणि हे आंदोलन म्हणजे झालं ही हवा आहे सत्ताधाऱ्यांच्या विरोधातली, ही निवडणुकीपर्यंत नेण्याची विरोधकांची क्षमता दिसते का तुम्हाला? मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला तरी ह्याच्यावरती विरोधकांनी किंवा ह्याच्यामध्ये सहभागी असणाऱ्या अभिजित दिपके आणि त्यांची कॉक्रोच जनता पार्टी आणि वांगचूक ह्यांनी काय विचार केलाय असं मला वाटत नाही. आता तुम्ही म्हणाला असं तुम्ही कन्फर्म कसं काय म्हणू शकता, तर त्याचं कारण आहे विरोधक हे विरोधक आहेत. विरोधक शेवटच्या दिवसापर्यंत म्हणजे 20 तारखेपर्यंत ते त्यांच्या व्यासपीठाकडे फिरकत नव्हते आणि तिथं जाऊन तर ते काय करत होते तर फक्त व्यासपीठावर जात होते. म्हणजे अखिलेश यादवांची पार्टी असेल किंवा अगदी तृणमूल महुआ मोहितराव वगैरे हे जे काही विरोधी पक्ष तिथं जाणं फक्त असेल. परंतु त्यांची भूमिका स्वतःचीच भूमिका करणं ही त्यांनी केली नाही. आता आणखीन एक मुद्दा आहे, वांगचूक हे देखील पूर्ण भारताचे विरोधी पक्षाचे नेते नव्हते आणि अभिजित दिपके हे एकदम नवीनच नेतृत्व होतं. म्हणजे याचा अर्थ वांगचूक, अभिजित दिपके हे एका अर्थाने नवीन आहेत
त्यांच्याकडे संपूर्ण भारताचं संघटन करेल इतपत पैसा नाही. आता जी पार्टी त्यांनी स्थापन केलेली आहे तिचा विस्तार कसा करायचा, तिच्यासाठी कोण लोक उभे किंवा करायचे, ती राजकीय पार्टी म्हणून ते जे परिवर्तित होणार आहे किंवा काय, हे इथपासूनचे प्रश्न. म्हणजे एकूणच परिस्थिती अशी आहे की ही लाईन एक आहे आणि विरोधी पक्षांची लाईन म्हणून आपण काँग्रेस, डावे किंवा समाजवादी हे आहेत. ह्या दोघांमध्ये संवाद कसा होणार, हे दोघं एकमेकांमध्ये मिसळून कसे जाणार, याच्यावरती हे आंदोलनाचं पुढचं स्वरूप आहे. हे जर मिसळायलाच एकमेकात तयार नसतील आणि वेगवेगळं ठेवत असतील तर अशी पण एक चर्चा आहे की काँग्रेस स्वतःला वेगळं ठेवती, डावे स्वतःला वेगळं ठेवतायत, हे जे म्हणतायत हे स्वतःला वेगळं ठेवतायत, तर ह्यांचे मग चौथे सुभे तयार होतील. ऍक्च्युली यातून एक शक्ती तयार व्हायला पाहिजे, ती तशी होणार नाही. आणि ही परिस्थिती सत्तेत असणाऱ्या भाजपला समजणार नाही असं आपण म्हणू शकत नाही. बरोबर. आता ह्याचं कारण काय, तर शेवटी कुठलाही पार्टी सत्तेत असू द्यात, ते असा विचार करते सत्तारूढ पक्षाची पेस मीच घ्यायची, विरोधी पक्षाची पेस मीच घ्यायची. हे महाराष्ट्रात आपण कित्येक दिवस पाहिलेलं आहे. तसंच हे दिल्लीमध्ये मला असं वाटतं की सत्तारूढ पक्ष विरोधी पक्षाची सुद्धा पेस आपणच घ्यायची अशा मानसिकतेत आहे. म्हणून तर ते सातत्याने काय प्रयत्न करत होते, हे जे उपोषण करतायत त्यातल्या 2 कार्यकर्त्यांना त्यांनी भेटीला बोलवलं, लड्डांची त्यांची भेट झाली. त्याच्यानंतर त्यांनी वांगचुकचं उपोषण सोडण्यासाठी स्वतःच गेले, इतरांना काय तिथे येऊ दिलं नाही. म्हणजे विरोधकांना ती पण वांगचुकची पेस मिळू दिली नाही. म्हणजे ते पेस विरोधाची आपणच मिळवतायत आणि हे विरोधकांना मिळू देत नाहीत. हाही एक मोठा धोका विरोधी पक्षांच्या पुढे आहे. आणि दुसऱ्या बाजूने भाजप टोटल हे आंदोलन गिळून टाकण्याची एक शक्यता क्रिएट होते ह्यातून. आता याच्यानंतरचा दुसरा टप्पा सुरू होतो. आता आंदोलन बंद झालं, लोक जिकडे तिकडे गेले, ज्यांच्या त्यांच्या कामाला गेले किंवा जे ते पूर्वी करत होते त्यात सामील झाले. परंतु इथून पुढं भाजपने दिलेले शब्द म्हणजे राजीनामा दिला म्हणून काय तेव्हा शिक्षण व्यवस्थेत बदल होणार असं सांगता येतंय का, किंवा जो ड्राफ्ट आहे किंवा जे धोरण आहे किंवा ज्या योजना आहेत एज्युकेशनच्या बद्दलच्या त्यात किती बदल होईल, ह्याच्यासाठी विरोधकांनी पार्लमेंटमध्ये आणि पार्लमेंटच्या बाहेर दोन्ही ठिकाणी दबाव आणण्याची गरज आहे. आणि जर हे गंभीरपणे काँग्रेसला किंवा डाव्यांना समजलं नाही तर पार्लमेंटमध्ये हे आंदोलन अपयशी झालं असं म्हणायची पाळी येईल. आता या सगळ्या परिस्थितीत सत्ताधाऱ्यांच्या समोरची आव्हानं कुठली आहेत? म्हणजे आता त्यांचं पुढचं आव्हान हे त्यांची इमेज डॅमेज झाले, ती इमेज सावरण्याचं आहे की संघटनात्मक पातळीवरचं आहे? काय नेमकी आव्हानं सत्ताधाऱ्यांच्या पुढची काय आहेत? मला असं वाटतं की ज्याला आपण सत्ताधारी म्हणतोय त्यांच्या पुढे एक 4 आव्हानं निर्माण झाले. त्याला तुम्ही चतुर्सूत्री मानावं. पहिलं सूत्र त्यातलं कोणतं, तर त्यांच्या हिंदुत्वाला पुढे प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे. कारण हे सगळी मुलं जे मध्यम वर्गातली आहेत, उच्चभ्रू मध्यम वर्गातले आहेत, त्या आपसुकच हिंदुत्व स्वीकारत होते. पण ऍक्च्युली त्यांनी हे 14 पासून हिंदुत्वाचा प्रोजेक्ट राबवून देखील घरातले आईवडील सांगून त्यांच्या विरोधात जाऊन बाहेर पडलेत. अशा पार्श्वभूमीवरती हिंदुत्वाच्या पुढे आव्हान एक क्रिएट झालं. म्हणजे आता हिंदुत्वाचं अपील केल्यानंतर सर्वच वर्ग एक मुखाने एकत्रितपणे सुसंघटितपणे भाजपच्या पाठीशी उभा राहील याच्याबद्दलची पहिली शंका आहे. दुसरं आव्हान त्यांच्या पुढे उभं राहिलं ते दुसरं सूत्र, त्यांनी हिंदुत्व अधिक विकास अशी 2 प्रकारची आयडियोलॉजी क्रिएट केली होती. बरोबर आहे. आता विकास नावाची गोष्ट एज्युकेशनमुळे झालेली नाही आणि मी बेरोजगार आहे आणि मला रोजगार मिळत नाही किंवा माझी उन्नती होत नाही, हे विकासाच्या पुढचं दुसरं प्रश्नचिन्ह क्रिएट झालेलं आहे. म्हणजे दुसरं सूत्र हे निर्माण झालं. आता तिसरं तुम्ही सूत्र कोणतं म्हणाल तर एकूण व्यवस्थेला लेजिटिमसी प्राप्त झाली होती. म्हणजे जरी असं म्हटलं की हे हिंदुत्वाचं सरकार आहे किंवा हे मोदींचं सरकार आहे आणि काही लोकांचा ह्यांना विरोध आहे,
पण तशी जरी गोष्ट होती तरी एक व्यापक मान्यता ह्या भाजप सरकारला होती. म्हणजे लोक असं म्हणायचे की हे करून दुसरं कोण दाखवणार, किंवा या पद्धतीचं धोरण कोण आखणार, किंवा मोदींची लिडरशिप, मोदींचं बोलणं ह्याच्याशी कोणाची दुसरी तुलना होणार, ही एक व्यापक मान्यता होती, आधी मान्यता होती. ही एकदमच कमी झाली. हे दुसरं आव्हान आहे त्यांच्या पुढचं की ही लेजिटिमसी पुन्हा कशी मिळवायची, आणि मिळली नाही तर मला असं वाटतं की याच्यातून मतदान घटण्याची खूप मोठी शक्यता क्रिएट होते. हा एक मुद्दा आहे. आता याच्यानंतरचा शेवटचा आणि चौथा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की ज्या मुद्द्यावर आधारित भाजप केंद्रामध्ये सत्तेत आहे तो चेहरा आहे ओबीसीचा. धर्मेंद्र प्रधान सुद्धा ओबीसी होते. आता ओबीसीचा चेहऱ्याच्या बद्दल खुद्द नरेंद्र मोदींनाच निर्णय घ्यावा लागलाय की यांचा राजीनामा घेण्याबद्दलचा. आणि याच्यामुळं प्रत्यक्ष आव्हान किती करणार, म्हणजे प्रत्येक राज्यामध्ये जाऊन कितीतरी राज्यातले त्यांचे मुख्यमंत्री इतर मागासवर्गातले होते, आणि ही फेज जी चालू आहे ती इतर मागासवर्गाने सत्तेत येण्याची आहे. याच्यामुळं अल्टरनेटिव्ह इतर मागासवर्गातली लिडरशिप पुढं आली पाहिजे. असा जर पर्याय पुढं आला तर भाजपमधील इतर मागासवर्ग आणि अल्टरनेटिव्ह इतर मागासवर्गातली लिडरशिप यांच्यामधला संघर्ष होईल आणि ते भाजपच्या पुढचं मोठं आव्हान असेल. म्हणजे एकूण तुम्ही नीट बारकाईनं बघा, इतर मागासवर्ग म्हणजे बहुजन हा एक मोठा समस्येचा प्रश्न, विकास नावाचा दुसरा महत्वाचा प्रश्न, तिसरा हिंदुत्व नावाचा प्रश्न, आणि चौथा अधिमान्यतेचा. म्हणजे एकूण या 4 सूत्रांचं आव्हानातून जर 2-2% मतदानाची गळती झाली तर 8% मतं म्हणजे त्यांचं मोठं सूत्रच खाली येतं. आणि ती मतं जर का एकत्रित संघटित झाली काँग्रेसकडे तर काँग्रेस व्हर्सेस भाजप हा पुन्हा जवळपास स्पर्धा सुरू होते. या अर्थाने इलेक्ट्रोल पॉलिटिक्स मध्ये सुद्धा त्यांच्या पुढे हा मोठा पेच निर्माण झाला. तर आपण आता या निवडणुकीच्या राजकारणाचा चर्चा करतोय, तर त्यात एक मुद्दा नेहमी येतो की 2 भारत आहेत, एक ग्रामीण भारत आणि एक नागरी भारत. तर या सगळ्या आंदोलनाचा ग्रामीण आणि नागरी या भागांच्यावर वेगळा परिणाम असू शकतो की एकत्रित परिणाम असू शकतो? मला असं वाटतं सर की आत्ता सध्याच्या काळामध्ये ग्रामीण भागातल्या लोकांच्या अशा सुप्त इच्छा, आकांक्षा आणि अपेक्षा ह्या शहरीकरणात जाण्याच्या आहेत. त्यामुळे हे आंदोलन जसं शहराचं होतं, मध्यम वर्गाचं होतं, तसं ग्रामीण भागातल्या सुद्धा युवकांना शहरीकरणाकडे ओढणारच होतं. म्हणून तर आपल्याला एक सूत्र काय दिसतं माहिती आहे का, जंतर मंतर केवळ दिल्लीत नव्हता, जंतर मंतर राज्यात निर्माण झाला, केवळ राज्यात नाही तर जिल्ह्यात निर्माण झाला. म्हणजे जसं शाहीनबाग दिल्लीत होती पण शाहीनबाग सगळीकडे देशभरात शाहीनबाग उभ्या राहिल्या, तसं हे ग्रामीण भागातले तरुण, मी नाही दिल्लीला जाऊ शकत ना, तर मी जिल्ह्याला जातो, मी तालुक्याला जातो, आणि मी तालुक्याला, जिल्ह्याला जातो किंवा राज्यात जातो आणि तिथं आंदोलन करतो. आणि ह्यातलं सर्वात महत्वाचं वैशिष्ट्य तुम्ही बघा, बिहार सारखं राज्य जवळपास सर्वच ग्रामीण म्हणता येऊ शकतं, त्यात किती असा भाग शहरी आहे, परंतु त्यांना सुद्धा या आंदोलनामध्ये ऍक्टिव्हपणे भाग घ्यायचा होता. उत्तर प्रदेशामध्ये सुद्धा ऍक्टिव्हपणे भाग घ्यायचा होता. ह्याचा अर्थ या शहरी भागाचा, मध्यम वर्गाचा, जनजीचा प्रभाव ग्रामीण भागावरती पडलाय. आणि ग्रामीण भाग आता स्वतःचं ग्रामीणत्व सोडून देऊन शहर नावाची जी जीवन पद्धती, जीवनशैली आहे तो आत्मसात करतोय. त्याच्यामुळं काँग्रेसला किंवा डाव्यांना सुद्धा शहरी पद्धतीनंच या आंदोलनाचा ग्रामीण भागात सुद्धा विचार करावा लागेल. केवळ हे शहराचं म्हणून सोडून देता येणार नाही, आम्ही ग्रामीण भागात काहीतरी करू असं म्हणून चालणार नाही. ते या आंदोलनात काही नवं नेतृत्व निर्माण होऊ शकेल किंवा नव्या नेतृत्वाला चालना मिळेल असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं की आत्ताच्या घडीला हे खूप आव्हान आहे. हे आव्हान कसं आहे तर हे वेगवेगळ्या ठिकाणावरून
काही 5 दिवस, काही 10 दिवस लोक आले होते. हे जे लोक आले यांच्याकडे पैसे किती आहेत, यांनी संवाद किती साधलेला आहे, यांनी संघटना किती मोठी स्थापन केलेली आहे, तिचा विस्तार किती केलेला आहे, याला सगळ्या मर्यादा आहेत. त्याच्यामुळं लिडरशिप उभी राहिली तर ती प्रथम दर्शनी उभी राहील ती इंटरनेटवरती, इंस्टाग्रामवरती आणि पहिल्यांदा तिथं इस्टॅब्लिश होईल आणि तिथं ती इस्टॅब्लिश झाल्यानंतर मग त्यांना समाजात इस्टॅब्लिश करावं लागेल. म्हणजे त्यांना लिडरशिप इस्टॅब्लिश करण्याचे 2 टप्पे दिसत आहेत. आधी कमीत कमी साधनाच्या मार्फत ते तुम्हाला सोशल मीडियाच्या मार्फत इस्टॅब्लिश करणं आणि नंतर समाजाशी जुळवून घेणं. मला असं वाटतं की समाजाशी जुळवून घेणं आज सुद्धा फार महत्त्वाची गोष्ट का आहे, तर लोकांना असं वाटत राहतं की हे आमच्या दारापर्यंत आले, आमच्यापर्यंत आले, आमच्या समस्या ऐकून घेतल्या, म्हणून तर बऱ्याचदा असं म्हटलं जातं की अमुक एक नेता शेतकऱ्यांच्या बांधावर गेला किंवा दुष्काळ पडला असेल तर अमुक एक नेता आमच्या छावणीपर्यंत आला किंवा पाऊस जास्त पडला असेल तर त्या पावसात वाहून गेलेलं बघायला आमचा नेता आला. ही जी गोष्ट आहे ही करण्यासाठी इकॉनॉमी खूप लागणार आहे आणि तेव्हा लिडरशिप उभी राहणार आहे. म्हणजे ह्या फेजमध्ये दुसरी हे टप्पा निर्माण होतो आणि ह्याच्यानंतरचा तिसरा एक टप्पा आहे. आतापर्यंत या मुलांना जी जाणीव आहे ती मला असं वाटतं की जेनजीची जशी जाणीव असते किंवा ज्या वर्ग त्यांचा आहे त्या वर्गाची जाणीव आहे, मध्यम वर्गाची. त्यांना मध्यम वर्गाच्या पलीकडे अजून एक इंडिया आहे. जसं तुम्ही म्हणला तसा ग्रामीण भारत आहे किंवा शहरामध्ये जर तुम्ही बघायला गेला तर एक आपण त्याला कळावा असा रूप म्हणजे झोपडपट्टी, परंतु शहरी गरीब आणि शहरी मध्यम वर्ग. आता यातल्या शहरी गरिबांची किती जाण आली, ही जी जाण निर्माण होणं आहे हा तिसरा टप्पा पुन्हा क्रिएट व्हायचा आहे. म्हणजे लिडरशिपला हे सोशल पिलर किंवा अँगल येणं ही खूप दूरची गोष्ट आहे. म्हणून ही प्रोसेस साधारणपणे 5-10 वर्षांची आहे. ही काय तातडीनं लिडरशिप तयार होईल असं मला वाटत नाही. पण या सगळ्या ह्याच्यात सर काँग्रेसच्या भूमिकेबद्दल सुरुवातीपासून फार म्हणजे वेगवेगळी मतमतांतरं होती. म्हणजे पहिल्यांदा इतकं सगळं आंदोलन सुरू झाल्यानंतर एवढं सगळं दिल्लीत तरुण एकत्र येत असताना राहुल गांधींनी काँग्रेसनं त्याची साधी दखल सुद्धा घेतली नाही, नोंद सुद्धा घेतली नाही. म्हणजे अगदी 20 तारखेचा मोर्चा आणि मोर्चावरच्या लाठीमारापर्यंत काँग्रेस कुठेही येत नव्हती. म्हणजे एक दिवस आधी फक्त पवन खेरा तिथं जाऊन ह्याला भेटून आले, सोनम वांगचुकला भेटून आले. फक्त तेवढा एका भेटीचा काँग्रेसचा तोही शेवटच्या टप्प्यातला संदर्भ होता. पण नंतर राहुल गांधी उतरले, प्रियंका, सगळी काँग्रेस उतरली. पण ही एकूण या आंदोलनाच्या संदर्भातली काँग्रेसची भूमिका तिच्याकडे कसं बघायचं? म्हणजे मला असं वाटतं की राहुल गांधी खूप दिवसापासून विद्यार्थ्यांचे प्रश्न उठवत आहेत. आता त्यांची पार्टी उठवत नाही, म्हणजे त्यांची पार्टी, त्या पार्टीचे कार्यकर्ते हे वेगळे, परंतु राहुल गांधी तर मात्र हे प्रश्न उठवत होते. राहुल गांधींनी हा मुद्दा बिहारच्या इलेक्शनमध्ये पण मांडला होता. त्यांनी हा मुद्दा अगदी कन्याकुमारी ते काश्मीर पर्यंतच्या प्रवासात सुद्धा मांडला होता आणि त्यांनी राजस्थानला काही दिवसापूर्वी त्यांना प्रतिसाद चांगला मिळाला होता. म्हणजे राहुल गांधी व्यक्तिगत पातळीवरती हा मुद्दा मांडत होते. त्यांची ऑर्गनायझेशन मात्र ह्याच्यामध्ये फार इन्व्हॉल्व नव्हती. कदाचित शेवटच्या टप्प्यात फक्त नाही ना, अखेरच्या काळात म्हणजे हे कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन उभं राहत होतं त्या काळात NSYनं विनोद जाखड नावाचं NSY राष्ट्रीय त्याच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रचंड मोठी आंदोलनं केलेली आहेत. फक्त मेनस्ट्रीम मीडियाने त्याची दखल घेतली नाही. म्हणजे तिथं हजारोंच्या संख्येनं मुलं जमली, पोलिसांनी फवारे मारले, लाठ्याला गेला, कुणी दखल घेतली नाही. पाठोपाठ योग काँग्रेसनंही देशभरात अशी मेणबत्ती मोर्चा किंवा अशी वेगळी आंदोलन केली, पण त्याची नोंदच कुठं झाली नाही. ही राज्यात झाल्यामुळं आणि हे दिल्लीत झाल्यामुळं त्याचा फायदा जंतर मंतरच्या आंदोलनाला मिळाला. म्हणजे हे फक्त एक पूरक जोड म्हणून.
तुम्ही जी माहिती सांगताय ह्याच्यावरून अजून एक निष्कर्ष निघतो. दिल्लीतलं आंदोलन यशस्वी झालं ह्याची सगळी बॅकग्राऊंड आधी राहुल गांधींनी तयार केली होती असा निष्कर्ष काढावा लागेल. म्हणजे एकदमच राहुल गांधींच्या कर्तृत्वात जे झगडलं त्याला दुर्लक्षित करून चालणार नाही. म्हणजे जर नीट पाहायचं झालं आता त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे कोणता, राहुल गांधींनाच या आंदोलनाबद्दल पहिल्यापासून शंका असण्याची शक्यता आहे की बाबा आपण खरंच सहभागी झालो आणि हे जर सत्तारूढ पार्टीनंच आयोजित केलं असलं तर काय ट्रॅप मध्ये अडकू आपण. ह्याच्यामुळं ते मला असं वाटतं की एका सावध भूमिका विशिष्ट वेळी आणि योग्य वेळी ते साईटनं सहभागी झाले. ऍक्च्युली मला असं वाटत नाही की ते एकदम एकमेकांच्या मध्ये एकजीव होऊन सहभागी झाले, ते जंतर मंतरवर गेलेले नाही. साईटनं ते सहभागी झाले, परंतु ते सहभागी झालेलं एकमेकांना फायदा झाला आणि त्याच्यामुळे हे एका अर्थाने अबोल पद्धतीची थोडं तटस्थ राहून स्वतःचा मॉप वेगवेगळा सांभाळून स्वतःचा एक मतदार वर्ग पण सांभाळून ते आंदोलनात उतरलेले आहेत असं मला दिसतंय. ते आता दोन प्रश्न या एका जरा म्हणजे या सगळ्या आंदोलन किंवा या सगळ्या आत्ताच्या काळाच्या अनुषंगानं राज्यव्यवस्था, पोलीस आणि न्यायव्यवस्था यांच्या भूमिका सातत्यानं अशा वादाच्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेल्या आहेत. काय तुम्हाला काय वाटतं या तिन्ही संस्थांच्या भूमिकांच्या संदर्भानं? मला असं वाटतं की जो पहिला मुद्दा आहे तुमचा न्यायव्यवस्थेबद्दलचा, खरं तर हे आंदोलन उभाच राहिलं नसतं. आंदोलनच न्यायव्यवस्थेने टिप्पणीमुळे आणि तो जो शब्दप्रयोग आहे आता या शब्दप्रयोगाचे पाहिजे तितके अर्थ निघतील, परंतु 2-3 महत्वाचे अर्थ कोणते आहेत तर कॉक्रोच हा मुळात कीटक हा फार महत्वाचा मानला जात नाही. आता इतकी उपेक्षा विद्यार्थ्यांची झाली हे त्यांनी आपल्या मनाला लागून घेण्यापेक्षा त्याचं एक प्रतीक बनवलं. आता हे न्यायालयानेच त्यांना पुरवलेली एक गोष्ट आहे. दुसरा मुद्दा आता तुम्ही म्हटलेला कोणता आहे तर पोलिसांचा. ऍक्च्युली पोलिसांनी म्हणजे बिहारमध्ये झालं किंवा दिल्लीमध्ये झालं तर ते फायरिंग जी झाली त्याच्याबद्दलचं जे फुटेज आलेलं आहे त्याच्याबद्दलची जी माहिती येते किंवा त्याच्याबद्दल राहुल गांधी जे मागणी करतायत याच्यावरून पोलिसांनी खरं इतक्या दूर जावं का? म्हणजे पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे सिव्हिल आंदोलन आहे, बरोबर ना, आणि पोलिसांच्या दृष्टिकोनातून हे सिव्हिल पद्धतीनं सोडवलं गेलं पाहिजे होतं, परंतु त्याच्या पुढचा मार्ग वापरला गेला. याच्यामुळं प्रश्न क्रिएट असा होतो की पोलीस नावाच्या यंत्रणेबद्दल एक शंका, प्रश्नचिन्ह. दुसरं प्रश्नचिन्ह, न्याय व्यवस्थेने न्याय निवाडा करायचा ही एक लाईन आहे, तटस्थ न्याय निवाडा करायचा लाईन आहे. त्याच्यामध्ये ह्या नवीन संकल्पना म्हणजे कॉक्रोच सारख्या शब्दाच्या काय उपयोगाच्या नव्हत्या. आणि तिसरं याच्या पलीकडे आणखीन एक मुद्दा उपस्थित होतो, तो कोणता आहे की अशाच सरकारी अजून यंत्रणा असतील त्यांनी ह्याच्यात उतरण्याची गरजच नाही मला असं दिसत. ही कसं आहे की एका बाजूला बीजेपी असेल तर बीजेपी पार्टीचे कार्यकर्ते असतील, हे कार्यकर्ते असतील आंदोलन करणारे तर ते कार्यकर्ते असतील, त्याच्यानंतर तिकडं विरोधी पक्षांचे कार्यकर्ते असतील, यांनी मिळून आपापसात संवाद चर्चा करण्याची गोष्ट होती. म्हणजे एका अर्थाने नको त्या यंत्रणा याच्यात उतरल्यामुळं जास्त भारतीय राजकारणाचा प्रॉब्लेम क्रिएट झाला. दुसरा महत्त्वाचा प्रश्न तो आहे तो सोनम वांगचुक यांच्या संदर्भातला. म्हणजे या आंदोलनाला ताकद मिळाली किंवा या आंदोलनाची एक देशभरात चर्चा झाली ती सोनम वांगचुक यांचा पाठिंबा, त्यांनी केलेलं उपोषण, आणि 17 दिवस उपोषण चालल्यानंतर हळूहळू अरे 17 दिवस उपोषण चाललं, सरकार बघत नाही. म्हणजे 17 दिवसापर्यंत काही कुठं वातावरण नव्हतं, कुणी त्याची नोंद सुद्धा त्या आंदोलनाची फारशी घेत नव्हतं. पण त्यानंतर ते गांभीर्य वाढत गेलं. पण नंतरच्या अखेरच्या टप्प्यातल्या सोनम वांगचुक किंवा त्यांच्या पत्नीच्या भूमिका या थोड्या गोंधळ उडवून देणाऱ्या होत्या. आणि आता नंतर तर सोनम वांगचुक यांच्या पत्नीच्या गीतांजली अँगमो आहेत
त्या जे काही बोलायला लागल्यात ती सरळ सरळ BJP RSSची लाईन बोलायला लागल्यात. म्हणजे हे एकूण काय प्रकरण आहे, म्हणजे सगळं गोंधळात टाकणार आहे सगळ्यांना. आता आपण कसं आहे माहिती आहे का, त्या बोलतायत आणि ते आहेत इतक्याला दूर, त्यांनी जे बोलले तेच आपण प्रमाण मानतोय. परंतु मला असं वाटतं की सोनम वांगचुक यांचं बॅक हिस्ट्री ही खूप वेगळी आहे. म्हणजे त्यांनी एज्युकेशनवरती काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी तिथं वैज्ञानिक पद्धतीनं काम केलेलं आहे. तिसरी गोष्ट म्हणजे त्यांनी 17-18 दिवस इथं उपोषण केलेलं आहे. ही एक त्यांची जमेची बाजू आहे. आणि त्याच्यानंतरचे हे स्टेटमेंट येत आहेत. तर मला असं वाटतं की ह्याच्याबद्दल आपण थोडासा धीर धरू, किंवा याच्याबद्दलचे नेमके सत्य घटना काय आहेत किंवा माहिती काय हे वेटिंग करून ती तपासणी करून नंतरच भाष्य करणं गरजेचं आहे. आता तातडीनं माहिती नसताना त्याच्यावरती भाष्य जर केलं गेलं तर कदाचित आपलं सुद्धा मत चुकीचं समाजात जाण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. म्हणजे हे सगळं घडलं, पण मला पुन्हा एक नेहमीचा प्रश्न जो सगळ्यांच्या मनात आहे, जो सातत्यानं पुढे येतो, त्याचं वेगळे प्रत्येकाची मतं असू शकतात. ते म्हणजे हे सगळं इतकं मोठं उभं राहत असताना आतापर्यंत सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट मॅनेज केलेल्या भारतीय जनता पक्षाला, नरेंद्र मोदी, अमित शहा यांना या गोष्टीचा अंदाज आला नाही की ते फाजील आत्मविश्वासात होते. नेमकं काय? मला असं वाटतं ते फाजील आत्मविश्वासात नसावेत. कारण आपण आपल्या चर्चेत आता म्हणाल्याप्रमाणे अगदी तुम्ही त्या आंदोलनात दररोज जाऊन भेट देणारे योगेंद्र यादवांच्या मुलाखतींमध्ये सुद्धा आहे की मला हे 20 तारखेपर्यंत इतका प्रतिसाद मिळेल असा अंदाज आला नव्हता. म्हणजे ऍक्च्युली जे करतायत त्यांना अंदाज नव्हता. आता सरकारी यंत्रणांना सुद्धा तो अंदाज येण्याचं काही कारण नव्हतं की त्यांनाही वाटत होतं इथं किती लोक आहेत आणि एवढ्या लोकांना आपण मॅनेज करू. परंतु हे जे लोक होते, याला जेनजी सारखं म्हटलं जातं, हे आपल्या मोबाईल मधून बाहेर पडून इथं येतील, ही एक अचंबित करणारी गोष्ट आहे. म्हणजे धक्का देणारी गोष्ट होती. दुसरी गोष्ट की हे मुलं आपले घरातच राहत आहेत, इंटरनेटची स्क्रीनच सोडत नाहीत. त्यांनी अचानकपणे ती स्क्रीन सोडली आणि ते रणांगणात उतरले. म्हणजे रणांगणावरती हा मोबाईलवरचा मॉब, सोशल मीडियावरचा येऊ शकतो. ह्या दोन्हीचं कॅल्क्युलेशन विरोधी पक्षांना, त्यात सहभागी होणाऱ्यांना जसं कळलं नाही तसं ते BJPलाही कळलं नाही. बरं, तर खरं खूप बोलता येईल या विषयावर, म्हणजे वेगवेगळे मुद्दे आहेत. पण आपण किमान आज एकूण ह्या सगळ्या गोष्टींची, वर्तमानातल्या गोष्टींच्या पेक्षाही भविष्यात त्याचे परिणाम काय होऊ शकतात याची एक बऱ्यापैकी तुम्ही माहिती दिली. त्या संदर्भातली आपली मतप्रदर्शन दिली, त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद.